मला एक वस्तू रिलेटेड प्रश्न म्हणजे आपण घरामध्ये मुलांना किंवा घरी आपण वावरताना एखादा अपशब्द बोलतो तेव्हा असं पूर्वी लोक म्हणायचे की म्हणजे चांगलं तर चांगलं बोलत वाईट बोलताना म्हणजे वास्तू तपासू बोलते तर हे जे आहे ते खरं आहे असतं का? वास्तूचा ॲडव्हान्स पार्ट जो आहे तो वास्तू NLP म्हणून आहे. त्याच्यामध्ये आम्ही 24 डिरेक्शन आणि 27 डिग्री वरती आम्ही काम करतो. त्यामध्ये वास्तू NLP नावाचा पण एक प्रकार आहे ज्यामध्ये कुठल्या वास्तूच्या नसा असतात त्या ब्लॉक करायच्या आणि कुठल्या वास्तूच्या नसा असतात ज्या ओपन करायच्या. एवढं डिटेलिंग त्याच्यामध्ये असतं आणि त्यावेळेला ते आपल्या लाईफशी रिगार्डिंग असलेल्या त्या त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये ते रिअलायझेशन करून देत असतं. पण या सगळ्यामध्ये व्हायब्रेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. जसं की पाटील मॅडम पण मगाशी म्हणाल्या की सकाळी उठल्यावरती अतिशय चांगला थॉट तुमच्या मनामध्ये जर येत असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये यशस्वी कधी ना कधीतरी होऊ शकता. तर तसंच वास्तूचं पण आहे. वास्तूला जर तुम्ही प्रोग्रॅमिंग करत असाल, वास्तूला जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं एनर्जी क्रिएट करत असाल, वास्तूमध्ये अपशब्द बोलले जातात किंवा म्हणजे आपल्या सर्व मराठी संस्कृतीमध्ये मला बोलायला अतिशय वाईट वाटतं की संध्याकाळच्या वेळेला तर आपल्या घरामध्ये काय चाललेलं असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याविषयी मी काही म्हणतच नाही. पण अध्यात्माच्या रिलेटेड जो 6:45चा जो टाईम आहे त्या टाईममध्ये ॲटलिस्ट प्रेशियस एन्व्हायरमेंट क्रिएट करणं आपल्या वास्तूमध्ये हे आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतं. एवढं चांगलं एन्व्हायरमेंट त्या वेळेला वास्तूमध्ये असतं आणि आपल्याकडे एक्झॅक्टली उलटं होतं हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. म्हणजे ॲज अ वास्तू कन्सल्टंट मी काही करू शकत नाही आणि ॲज अ ऑडियन्स म्हणून तुम्ही काही करू शकत नाही. पण आपण एक छोटासा बदल मात्र नक्की करू शकतो. तो म्हणजे ज्यावेळेला आपण संधिकाल म्हणतो, संधिकाल दिवसात 5 वेळा असतात. त्यामधले 3 अतिशय इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन टाईम दाखवले जातात. त्यामधला ब्रह्ममुहूर्तावरती 3:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत. दुसरा जो टायमिंग म्हणजे 11:45 पासून ते 1:30 पर्यंत म्हणजे 1:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचं जसं सांगितलं आम्ही 6:45 to 8:30. तर हे जे 3 ट्रान्झॅक्शन टाईम आहेत हे जर तुम्ही तुमच्या वास्तूला प्रेशियस ठेवण्यासाठी वापरलेत ना तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला जीवनामध्ये हारू शकणार नाही. आणि याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर मी स्वतः आहे. कारण मी सुद्धा अतिशय तळागाळातून आणि अतिशय स्ट्रगल करून वरती आलेलो आहे. मी स्वतः वास्तुशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 10 वर्ष 12 वर्ष खूप स्ट्रगल केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता कुठे जरा लोकांपर्यंत प्रचिती आली, प्रचिती येतच होती पण जास्त चांगल्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत डिलिव्हर झालो आपण. आणि त्याच्यामुळे मग हे सगळं एन्व्हायरमेंट जे आहे ते एन्व्हायरमेंट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करायला भाग पाडतं. आणि म्हणूनच जसं मॅडम म्हटलं तसं की अपशब्द वापरणे किंवा काही बोलणे काही करणे जसं आपल्या माइंडमध्ये उत्पत्ती स्थिती लय आणि पुनरुत्पत्ती हे 3 पार्ट असतात. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे आपल्या बुद्धीमध्ये वाचतात. बघा मी तुम्हाला काय म्हणतो पटतंय का मला? आणि ते ब्रह्मा विष्णू महेश आपल्या बुद्धीमध्ये वास करतात आणि ते आपल्या वास्तूमध्ये सुद्धा वास करतात. तर हे एकमेकांना इंटरॅक्शन आहे. कसं तर तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे तेच एन्व्हायरमेंट त्या देवांना ॲक्टिवेट करतं आणि तुमचं माइंडचं जे एन्व्हायरमेंट आहे तर तुमच्या फिजिकली आणि ओरा लेवलचं जे एन्व्हायरमेंट आहे तेच तुमच्या त्या 3 देवांना ॲक्टिवेट म्हणजे 3 पैकी कुठल्या तरी एका देवाला ॲक्टिवेट करतो. मग महेशला केला तर लय, विष्णूला केला तर क्रिएटिव्हिटी आणि ब्रह्माला केला तर उत्पत्ती. म्हणजे एवढं साधं सिम्पल लॉजिक, एवढं साधं सिम्पल गणित सायंटिफिकली स्पिरिच्युअलिटी आम्ही याला म्हणतो. आणि आतापर्यंत अनंत ठिकाणी याचे रिझल्ट्स आम्ही मिळवून दिलेले आहेत लोकांना. आणि जुई मॅडमने अतिशय चांगला प्रश्न विचारला त्याबद्दल त्यांचे थँक्यू.